कोकण नाव प्रायव्हेट लिमिटेड सादर करीत आहे कोकणचे दीपस्तंभ भंडारी भूषण राष्ट्रभूषण श्रीमान भागोजी शेठ कीर। निर्मिती निलेश नरहरी गोवेकर, चामुंडेश्वरी कन्स्ट्रक्शन, कणकवली, सिंधुदुर्ग। विशेष आभार राजेंद्र प्रसाद मसूरकर, इतिहासकार आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विषयातले जाणकार, रत्नागिरी। विशेष आभार गिरीश मसूरकर, कणकवली। आभार विजय अंकुश मसूरकर, कणकवली, निलेश नरहरी गोवेकर, कणकवली, सदानंद वांगणकर, आयनल, कणकवली, यशवंत तथा बंडू खोत, बाजारपेठ, कणकवली, शरद दत्ताराम चोडणकर, कणकवली, डॉक्टर दिनेश नागवेकर, सावंतवाडी। संयोजक विजय संजीव शेट्टी, पत्रकार, कणकवली। संयोजन राजा दळवी, पत्रकार, कोकण नाव प्रायव्हेट लिमिटेड, सिंधुदुर्ग। भंडारी समाजरत्न श्रीमान भागोजी शेठ कीर। भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, जगविख्यात ब्रेबॉर्न स्टेडियम, मरीन ड्राईव्हची समुद्ररोधक भिंत, सेंट्रल बँक बिल्डिंग, लायन्स गार्डन यांसारख्या विख्यात बांधकामांची उभारणी करणारे वास्तुविशारद श्रीमान भागोजी शेठ कीर। सावरकरांच्या विनंतीवरून रत्नागिरीतील पतितपावन मंदिर ज्यांनी उभारलं, जिथे स्पृश्य अस्पृश्यांना एकत्र सहभोजन घडविलं, आळंदी, वाई, पंढरपूर, पुणे येथे धर्मशाळा, मंदिरं, गोशाळा आणि शाळा उभारल्या, तेही या हाताचं दान त्या हाताला न कळेल, असे भंडारी समाजातील थोर पुरुष भागोजी शेठ कीर। रस्त्यावर पडलेली उंडी तेल बियांची फळं विकून मुंबईच्या रेल्वे स्थानकावर हमाली करत प्रामाणिकपणा, मेहनत आणि निष्ठेच्या बळावर जे मुंबईत एक धनाढ्य बनले आणि ज्यांनी आपल्या आयुष्यभरातील संपत्तीची ट्रस्ट बनवून सामान्य समाजासाठीच ती खर्च केली, असे दानशूर राष्ट्रभूषण भागोजी शेठ कीर। संत गाडगेबाबांसारखे जे दारिद्र्यातून वर आले, स्वतःबरोबर कुटुंबालाही दारिद्र्यातून बाहेर काढलेच, पण कुटुंबापलीकडेही जाऊन सर्वसामान्यांसाठी आयुष्यभर जे देते राहिले, आयुष्यात मिळालेली धनसंपदा ट्रस्ट रूपाने समाजासाठी सुपूर्द केली, ते दानशूर भंडारी समाजाचे भूषण राष्ट्रभूषण भागोजी शेठ कीर। भागोजी शेठ कीर यांनी आयुष्यभरात सिद्ध केलेल्या पराक्रमाची महती समजायची तर प्रसिद्ध चरित्रकार, लेखक डॉक्टर आंबेडकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांचे चरित्रकार पद्मभूषण डॉक्टर धनंजय कीर यांनी भागोजी शेठ कीर यांच्या कालखंडानंतरच्या तब्बल 40 वर्षांनी करून ठेवलेली एक नोंद लक्षात घ्यायला हवी। डॉक्टर धनंजय कीर हे मूळ रत्नागिरीचेच। ते म्हणतात, मी वडिलांना विचारलं, त्या बाईने आपल्याला चहा वाईट भांड्यातून का दिला? तर वडील म्हणाले, आपण खालच्या जातीचे आहोत म्हणून। त्यावर मी वडिलांना विचारलं, असं कसं? सावरकर तर म्हणतात सगळ्याच जाती समान आहेत म्हणून। प्रेक्षक हो, लक्षात घ्या, पद्मभूषण डॉक्टर धनंजय कीर यांनी हा प्रसंग नमूद केला आहे, तो आहे श्रीमान भागोजी शेठ कीर यांच्या कालखंडाच्या 40 वर्षांनंतरचा। म्हणजे श्रीमान भागोजी शेठ कीर यांच्या कालखंडाच्या 40 वर्षांनंतर जर अशी स्थिती असेल, तर प्रत्यक्ष भागोजी शेठ कीर यांच्या आयुष्यात किती वाईट स्थिती असेल बरं। श्रीमान भागोजी शेठ कीर यांचं चरित्र जाणून घेण्यासाठी आपल्याला तब्बल 160 वर्षे मागे जावं लागेल। हो, म्हणजे इसवी सन 1867च्या कालखंडात रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी शहराच्या रत्नदुर्ग किल्ल्यावर आपल्याला यावं लागेल, ज्या रत्नदुर्ग किल्ल्यावर श्रीमान भागोजी शेठ कीर या नावाच्या इतिहासाचा आरंभ झाला। 15-16 वर्षांपूर्वी जेव्हा भागोजी शेठ कीरांबद्दल इंटरनेटवर काय मिळते का पाहायला प्रयत्न केला, तेव्हा त्यावेळच्या फ्री प्रेस जर्नलमध्ये त्यांच्या निधनाची बातमी आल्याचं मला समजलं। ती बातमी केवढी होती? साधारण 2 कॉलम आणि उंचीला 4 ते 5 सेंटीमीटर एवढीच होती। एवढा मोठा मनुष्य ज्याने परोपकार भरपूर केला, दानधर्म केला, त्या माणसाची एवढी छोटीशी बातमी। खरं म्हणजे त्यांचं कार्य इतकं मोठं होतं की जेव्हा समस्त हिंदूंना, स्पृश्य आणि अस्पृश्य अशा सर्वांना देवळामध्ये प्रवेश मिळणं गरजेचं आहे, अशा आशयाचं विधेयक असेंब्लीमध्ये म्हणजे केंद्रीय सरकारमध्ये प्रलंबित होतं बरीच वर्ष। लोकमताच्या विरोधात कसं पाऊल उचलायचं ह्या भीतीने,
त्या काळामध्ये सावरकरांच्या विनंतीवरून भागोजी शेठजींनी पतित पावन मंदिर स्वतःच्या खर्चाने उभं केलं, जे सर्व जातीच्या लोकांना खुलं राहिलं. ही फार मोठी क्रांती होती आणि एवढी क्रांती करणाऱ्या माणसाचं इंग्रजीमध्ये एक लहानसं एक छोटीशी नोंद मराठीमध्ये आली असतील, आणखीन अपलोड केलं नसावं कदाचित, परंतु ह्या व्यक्तीच्या बद्दल नव्या पिढीला भरपूर माहिती होणं गरजेचं आहे. आणि अशा तऱ्हेचा व्हिडिओ त्यांच्याविषयीचा एखादा प्रस्तुत करणं हा अत्यंत स्तुत्य प्रयत्न आहे. किल्ले रत्नदुर्ग. रत्नागिरी शहरापासून 5 ते 7 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला. रत्नदुर्गच्या घेऱ्यातच आजही कीरांची येथे सुमारे 3 घरं आहेत. येथेच भागोजी शेठ कीर यांचा जन्म झाला. या कीर लोकांची एक रंजक पार्श्वभूमी सांगितली जाते. पूर्वी गलबते दूरवर दिवसेंदिवस प्रवास करीत. कित्येक दिवस चहूकडे समुद्र, वरती आकाश असाच प्रवास असे. 150-200 वर्षांपूर्वी अशा प्रवासात दिशा समजण्याचं प्रगत तंत्रज्ञान नव्हतं. रात्री ताऱ्यांवरून दिशा कळे, पण दिवसा तर काहीच पर्याय नसे. अशा वेळी एक पारंपरिक आगळी पद्धत रूढ असे. समुद्रावर सकाळी 10 नंतर सूर्याची जागा बघून दिशेचा अंदाज येत नाही. जिकडे तिकडे पाणी आणि वर आकाश. मानव प्राण्याखेरीज विशिष्ट नैसर्गिक परिस्थितीचा अचूक अंदाज बांधण्याची शक्ती ही पशुपक्ष्यांमध्ये असते. अशा वेळी एक विशिष्ट जातीचे काही पक्षी पिंजऱ्यात घालून गलबतातून प्रवासात सोबत नेले जात. त्यांना दिवसा पिंजऱ्यातून मुक्त केले जाई. ते पक्षी मग सूर्याच्या दिशेने जात आणि काही काळाने गलबताकडे परत येत असत. त्यावरून गलबताची दिशा ठरवली जात असे. ते पक्षी सांभाळणारे विशिष्ट समाजातले होते. त्यांना या पक्ष्यांची भाषा अवगत असे. त्यांनाच हे कीर असं नाव पडलं असं सांगितलं जातं. हा समाज भंडारी ज्ञातीतील होता. भागोजी शेठ कीर यांचे पूर्वज मूळ पावस जवळील रणपार गावातील. भागोजी कीर यांचा जन्म रत्नदुर्ग किल्ल्यावर 4 मार्च 1867 रोजी झाला. भागोजी यांचे वडील बाळोजी कीर अत्यंत गरीब होते. खरं तर कोकणच्या किनारपट्टीवर भंडारी समाज हा माड, मासोळी, समुद्राशी संबंधित व्यवसायात असल्याने पूर्वी सधन होता. पण याच काळात घडलं असं की ब्रिटिशांचं आगमन झालं. ब्रिटिशांचं आगमन हे इथल्या अनेक घटकांच्या दृष्टीने आर्थिक, सामाजिक आक्रमण ठरलं. ब्रिटिश आपल्यासोबत नवतंत्रज्ञान घेऊन आले. यातून उलथापालथ घडली. पारंपरिक व्यवसायातला, गावगाड्यातला सर्वच समाज हा बेरोजगारीच्या खाईत लोटला गेला. आज अलीकडच्या काही वर्षात रत्नदुर्ग किल्ल्यावरून प्रवासाच्या नाना सुविधा आहेत. त्या काळी नव्हत्या. रत्नदुर्गच्या 4ही बाजूला पाणी होतं. ब्रिटिशांनी रत्नागिरी ही जिल्ह्याची राजधानी म्हणून वसवायला सुरुवात केली होती. रत्नागिरीत मिशनरी प्राथमिक शाळा होती, कन्याशाळाही होती. पण त्या काळी रत्नागिरीत हायस्कूल नव्हतं. ब्राह्मण अथवा पुढारलेल्या वर्गातील मुलं शाळेत जात. यात भंडारी समाजासारखे इतर घटक शिक्षणात नव्हते. क्रॉफर्डने रत्नागिरी शहरात 1853 दरम्याने लाकूड गिरणी स्थापन केली. ती रत्नागिरी सॉमिल म्हणून ओळखली जाई. तो सरकारी उद्योग झाला, परंतु काही खाजगी व्यक्तींनी सुद्धा शेअर घेतले होते. त्यात लोकमान्य टिळकांचे वडील गंगाधर पंत यांचाही समावेश होता. त्या काळातला तो PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा प्रयोग होता. क्रॉफर्ड यांनी ही गिरणी स्थापन केली. इमारत 1853 साली बांधल्याचं कोनशिलेवर आजही नमूद आहे. याच इमारतीमध्ये सुतारकाम शिकवणारी शाळा सुरू झाली. तिचं नाव स्कूल ऑफ इंडस्ट्री असं होतं. आज या ठिकाणी रत्नागिरीचं शासकीय तंत्रविद्यालय आहे. येथे 4थी पर्यंत शाळा होती. लाकूड गिरणी प्रशालेला जोडूनच असल्याने तिथे सुतारकामाचं शिक्षण दिलं जाई. खिडक्यांच्या चौकटी आणि फ्रेम कशा बनवाव्या, त्याची मापं कशी ठरवावीत आदी प्रशिक्षण इथे दिलं जाई. त्याचबरोबर बोलायचं कसं, अक्षर ओळख याचंही शिक्षण या शाळेतून घडे. वयाच्या 8व्या-9व्या वर्षी भागोजी यांचा या शाळेत प्रवास झाला. भागोजी नंतरच्या आयुष्यात ख्यातनाम वास्तुविशारद म्हणून प्रसिद्ध झाले. सुबक बांधकाम ही त्यांची ओळख झाली. त्याची मुळं रत्नागिरीतील त्या काळच्या या प्रशालेत आहेत. भागोजी मुळातच कुशाग्र बुद्धीचा. सुतारकामाचं शिक्षण त्यानं मुळापासून आत्मसात केलं. भागोजीचं रत्नदुर्ग किल्ल्यातील घर आणि शाळा यात 6-7 किलोमीटरचं अंतर. डोंगर पार करीत चालत ते अंतर तो पार करीत असे. वाटेत मांडवी बंदर भेटे. तेथील गलबतांची ये जा तो अप्रूपतेने पाहत असे. मुंबई नावाचं एक मोठं शहर आहे. तिथून या बोटी ये जा करतात हे कळून चुकल्यावर
मुंबई या महाशहराच्या बाबतीत मोठंच अप्रूप भागोजीच्या मनात निर्माण झालं. घराच्या परिसरातील सोनचाफा आणि उंडी तेलाच्या बिया गोळा करून त्या विकून भागोजी घरात मदत करी. वय वर्ष 12-13. एवढ्याने काही होणार नाही. वेगळं काहीतरी केलं पाहिजे. कुटुंबाला दारिद्र्यातून बाहेर काढलं पाहिजे असं भागोजीच्या मनाने घेतलं. उत्तर ठरलं. उत्तर होतं मुंबईच गाठायची. ठरलं अन ते प्रत्यक्षात उतरलंही. 12-13 वर्षांचा भागोजी मुंबईला गलबताने निघाला. खिशात पैसे नाही, 1-2 रुपयेच कनवटीला. बोटीत एकाशी ओळख झाली. मुंबईत काम शोधायला हा 12-13 वर्षाचा मुलगा एकटाच निघालाय. मुंबईत त्याचं कुणीच ओळखीचं नाही. त्याला दया आली. मी तुला शक्य तितकी मदत करतो असं त्याने सांगितलं. त्याला आपल्या घरी नेलं. भाऊच्या धक्क्यावर त्या अनोळख्या प्रवाशासह भागोजी उतरला आणि डोळे विस्फारून मुंबईचं ते भव्य दिव्य रूप पाहतच राहिला. रत्नागिरीत ब्रिटिश गोरे सर्जंट होते. गलबत होती. रत्नागिरीत लायब्ररी, प्राथमिक शाळा, मिशनरी कन्याशाळा होती. रत्नागिरी एक मोठं गाव होतं. पण मुंबई अबब. भागोजीला दिसल्या त्या मुंबईतील उत्तुंग इमारती. दोन्ही बाजूला उंच उंच इमारती. राजाभाई टॉवरकडे पाहताना टोपीच खाली पडली. त्याच वेळी ब्रिटिशांच्या घोडे जुंपलेल्या व्हिक्टोरिया बग्गी मुंबईत सर्वत्र दाखल झालेल्या. गर्दीने ओसंडत वाहणारी मुंबई, वेगवेगळ्या भाषा बोलणारी मुंबई, हे बाकी नवीनच आहे. मुंबापुरीचं हे रूप, हे अप्रूप भागोजीराव डोळ्यात साठवत राहिला. एक पराक्रम त्याला खुणावू लागला. भागोजीने मुंबईतील आपल्या नोकरीची सुरुवात लाकूड गिरणी, सुतारकामाशी संबंधित कामातून केली. ब्रिटिशांनी त्या काळी मुंबई वसवायला सुरुवात केली होती. त्यामुळे मुंबईत सुतारकाम जोरात होतं. त्याचवेळी भागोजीने एक गोष्ट टिपली. मुंबईत बाहेरगावची बिऱ्हाडं येऊन स्थिरावू लागली होती. त्यांना घरगुती इंधन म्हणून लाकडी भुसा लागे. मालकाची परवानगी घेऊन लाकूड गिरणीतला हा भुसा भागोजी गरजू बिऱ्हाडांना विकून 2 पैसे अधिक मिळवू लागला. मधल्या काळात भागोजी चर्नी रोड रेल्वे स्थानकात हमालीचं काम करू लागला. विदाऊट बार्गेनिंग हमाली ही त्याची ओळख बनली. अखेर एकदा तो दिवस आला. चर्नी रोड स्टेशनवर बग्गीमध्ये सामान चढविण्यासाठी एका पारशी कुटुंबाने भागोजीला हमाल म्हणून आवाज दिला. लगबगीने पुढे येत भागोजीने ते सामान बग्गीत चढवून दिलं. त्यावर ती पारशी शेठाणी आपल्या पतीला म्हणाली, सामान तर बग्गीवर चढवलं, पण मुक्कामी पोहोचल्यावर ते उतरवून घेण्यासाठी आपल्याला हमाल मिळणार नाही. तेव्हा याच मुलाला सोबत घ्या. सामान उतरवून देऊन तो इकडे परत येईल. पारशी इस्माच्या सांगण्यावरून भागोजी त्या कुटुंबाबरोबर बग्गीतून निघाला. वाटेत भागोजीची चौकशी करत असताना त्या पारशी शेठने, तू हमाली करत राहण्यापेक्षा माझ्याकडे नोकरीच का करत नाहीस असं विचारलं. यावर भागोजीने होकार दिला. हा पारशी शेठ होता इमारत बांधून देणारा कॉन्ट्रॅक्टर. या पारशी शेठकडे भागोजी इमाने इतबारे नोकरी करत राहिला. त्यावेळी मलबार हिलवर पाण्याची टाकी उभारण्याचं काम या पारशी शेठकडे होतं. भागोजी एका संध्याकाळी हिशोब करीत बसलेल्या शेठच्या कार्यालयात गेला. तिथेच परिसरात त्याला 100 रुपयाची नोट सापडली होती. ती त्याने शेठकडे सुपूर्द केली. कोणाची असेल ती पहा असं सांगितलं. नोट घेत शेठजी ठीक आहे म्हणाला. रात्री नेहमीप्रमाणे भागोजी स्वतःशीच भजन गात राहिला. 100 रुपयाची सापडलेली नोट प्रामाणिकपणे परत केली म्हणून शेठजीने साधी शाबासकी सुद्धा दिली नाही हा विचारही त्याच्या मनाला शिवला नाही. सकाळ उजाडली. पारशी शेठने भागोजीला ऑफिसमध्ये बोलावलं. हे बघ, आजपासून तू माझ्याकडे नोकरी करायची नाही. तुला आजपासून माझ्या धंद्यात रुपयाला 2 आणे भागीदारी दिली जाईल. आणि इथे भागोजी नोकराचा थेट भागीदार झाला. पुढे पुढे तर भागोजीची निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कल्पकता पाहून पारशी शेठने रुपयाला 6 आणे भागीदारी भागोजीला दिली. भारताच्या इतिहासात पारशी उद्योजकाचा पार्टनर झालेला पहिला मराठी माणूस भागोजी कीर ठरला. प्रेक्षक हो, नोकरी असलेल्या भागोजीला थेट पार्टनर करून घेणारा हा पारशी शेठ कोण होता ठाऊक आहे? हो, ते नाव तुमच्या नक्की ओळखीचं असू शकणार आहे. ते नाव सांगण्याआधी घडलेला एक प्रसंग सांगतो. कष्टाळूपणा, प्रामाणिकपणा आणि कामाबरोबर ज्यांच्यासोबत काम करतो त्यांच्यावर निष्ठा हा भागोजीचा स्वभाव विशेष होता. एकदा मोरारजी मिलच्या मालकानं भागोजीशी संपर्क साधला आणि म्हणाला, मला माझ्या मिलचं बांधकाम करायचं आहे, पण मला ते काम एका हिंदूलाच द्यायचं आहे, पारशी मला नको. असं म्हणून त्याने भागोजीला बांधकामाची ऑफर दिली. ती ऑफर साफ नाकारत
भागोजीने त्याला सांगितलं, मी फर्मचा भागीदार आहे, त्यामुळे काम केलं तर ते फर्मच्या माध्यमातूनच, अन्यथा कितीही मोठं असलं तरी नाही. प्रेक्षक हो, नोकर असलेल्या भागोजीचा प्रामाणिकपणा, कष्ट, कल्पकता पाहून त्याला थेट भागीदार म्हणून घेणारा हा पारशी शेठ कोण होता बरं? सायरस मिस्त्री हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. हो, रतन टाटा ग्रुपचे CEO होते. त्यांचे पणजोबा पालनजी मिस्त्री. पालनजी, शापूरजी, दिनशा, पालनजी 1929 ते 2022 आणि सायरस मिस्त्री अशी ही वंशावळ आहे. म्हणजे हेच ते पारशी शेठ. बग्गी गाडीतील सामान उतरवण्यास आणलेल्या हमालाचे गुण ओळखून त्याला नोकर ते भागीदार बनवणारे पारशी शेठ पालनजी मिस्त्री. भागोजींनी आपल्या गावाकडील कुटुंबाला मुंबईत आणून स्थिर स्थावर केलंच, पण समाजाचे ऋण फेडण्यासाठी या हाताचं दान त्या हाताला कळू न देणारे ते महान दानशूर ठरले. श्रीमान भागोजी शेठ कीर. व्यवसायातील नफ्याची त्यांनी 3 भागात विभागणी केली. एक भाग स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी, दुसरा भाग व्यवसायासाठी आणि तिसरा भाग हा समाजासाठी, समाजासाठीचं ऋण फेडण्यासाठी, गोरगरिबांच्या मदतीसाठी. श्रीमान भागोजी शेठ कीर यांचा बांधकाम क्षेत्रातला पराक्रम तो काय वर्णावा. मुंबईतील मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, ब्रेबॉर्न स्टेडियम, इंडियन मर्चंट चेंबर, लायन्स गार्डन, सेंट्रल बँक बिल्डिंग, मरीन ड्राईव्हची समुद्र रोखणारी कॉन्क्रीट भिंत, शिवाजी पार्कवरील सावरकर सदन आणि दादर येथील स्वतःची जमीन विकत घेऊन बांधलेली भागोजी शेठ कीर स्मशानभूमी, अशी काही ठळक नावे. याखेरीज 1931 मध्ये विदा सावरकर यांच्या विनंतीवरून स्वखर्चाने बांधलेलं रत्नागिरीतील पतितपावन मंदिर, भागेश्वर मंदिर, मुरुगवाडा स्मशानभूमी त्यांनी बांधली. त्याशिवाय आळंदी, पुणे, वाई, पंढरपूर, देहू येथे धर्मशाळा, घाट, देवळं आणि स्मशानं त्यांनी बांधली. संत गाडगे महाराजांच्या सांगण्यावरून आळंदीमध्ये धर्मशाळा, अन्नछत्र सुरू केलं. रत्नागिरीत पेठ किल्ला येथे शाळा बांधली. बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी योगदान दिलं. अनेक शिष्यवृत्ती गोरगरीब मुलांसाठी सुरू केल्या. आपली आयुष्यभर कमावलेली संपत्ती त्यांनी ट्रस्ट स्थापून तिच्या माध्यमातून अनेक शिक्षण संस्था आणि इतर समाजोपयोगी कार्यासाठी कायम तरतूद करून ठेवली, जी आजही निरंतरपणे सुरू आहे. तो काळ स्वातंत्र्य लढ्याचा होता. भागोजी शेठनी क्रांती, चळवळ या गोष्टी केल्या नसतील, स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष सहभागी झाले नसतील, पण आधी स्वातंत्र्य की आधी समाज सुधारणा यात त्यांनी शिक्षण रूपाने समाज सुधारणेसाठी मोठंच योगदान दिलं. हजारो मुलांना शिक्षणासाठी सढळ हस्ते निधी दिला, शाळा उभारल्या, शैक्षणिक मदत दिली, यातून माणसं घडली. ही सुद्धा मोठी देशभक्तीच होय. दानशूर भागोजी शेठ कीर हे भंडारी समाजाचे भूषण जरूर आहेत, परंतु असे थोर पुरुष जाती धर्मा पलीकडचे असतात. दानशूर भागोजी शेठ हे राष्ट्रभूषण आहेत. प्रत्येक देशवासियांसाठी अभिमानास्पद असाच हा वारसा आहे. भागोजी शेठ कीर दारिद्र्यात जन्मले, पण प्रामाणिकपणा, मेहनत आणि कल्पकतेच्या बळावर दानशूर या अर्थानेही ते धनाढ्य ठरले. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, हा संत तुकारामांचा अभंग जगणारे, धनाचा उपभोग शून्य स्वामी असलेले दानशूर श्रीमान भागोजी शेठ कीर यांचं 24 फेब्रुवारी 1942 रोजी महाशिवरात्र दिनी निधन झालं. श्रीमान भागोजी शेठ कीर या नररत्नास कोकणचा मानाचा मुजरा.